सगळ्यांना दंडोत प्रणाम. आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनामार्फत आदरणीय ज्येष्ठ लेखक आमचे सन्मित्र डॉक्टर संजयजी उत्तप सर आज आपल्यासोबत या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून आणि विशेष आपल्याशी ते संवाद साधणार आहे. या दृष्टिकोनातून महानुभाव विशारद हा जो काही कोर्स आहे तर या संदर्भाच्या अनुषंगिकतेने महानुभाव साहित्यामध्ये जी व्यक्तिमत्व काम करत आहे किंवा ज्यांनी लेखन काम केलेलं आहे त्यांचा परिचय सर्वांसाठी व्हावा आणि एक लेखनाच्या दृष्टिकोनाकडे पंथी मंडळी कशी वळली जाईल भविष्यामध्ये, तर एक तुम्ही तरुण वर्ग आहात, सगळे लेखक आहात, या दृष्टिकोनातून आपल्याला हा संवाद अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सरांचा परिचय मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो. सरांचं पूर्ण नाव डॉक्टर संजय वाघोजी जगताप, पत्ता सोमठाणा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, जन्म 15 एप्रिल 1976, शिक्षण MA मराठी, सेटनेट आणि PhD. आणि गेले कित्येक वर्षापासून सर यशवंत महाविद्यालय नांदेड हे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर त्यांनी महानुभाव साहित्यावरती तर लेखन केलेलंच आहे, परंतु इतरही लेखन त्यांचं अत्यंत महत्वाचं आहे. जसं आबाळमाती हा त्यांचा एक कथासंग्रह आहे, बारदाना हा एक कथासंग्रह आहे आणि महानुभाव साहित्यातील स्त्री प्रतिमा हा एक साहित्य संपदा आपल्याला एकंदरीत लक्षात येईल. आता ही साहित्य संपदा आहेत, परंतु त्याचबरोबर त्यांनी अनेक रिसर्च मेजर प्रोजेक्ट सुद्धा त्या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे संशोधन प्रकल्प हा एक महत्वाचा टप्पा PhDच्या कालखंडानंतर आपण प्रोफेसर झाल्यानंतर येत असतो. तर त्यामध्ये महानुभाव पंथाच्या मौखिक साहित्याचे संकलन विशेष संदर्भ मराठवाडा या दृष्टिकोनातून त्यांनी UGC कडून 2019 मध्ये हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. आणि त्याचबरोबर सरांना महानुभाव साहित्यातील स्त्री प्रतिभा एक विवेचक अभ्यास या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी 2013 मध्ये PhD पदवी प्रदान केलेली आहे. याचबरोबर महानुभाव साहित्यावर विविध सरांचे लेख, शोध निबंध त्या ठिकाणी प्रकाशित आहे. जवळपास 100च्या आसपास हे सगळं काम त्या ठिकाणी जाईल सगळं आपण तर. आणि एकंदरीत महानुभाव साहित्य संमेलन असेल, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल, राज्यभरातले जिथं जिथं मराठी भाषेसंदर्भात चर्चासत्र असतील, अशा सगळ्या भागांमध्ये सरांचा सहभाग अत्यंत हा महत्वाचा आहे राहिलेला आहे. मी 2 साहित्य संमेलनाचा निश्चितपणे झालेलं आचार्य भानुकवी साहित्य संमेलन, याही संमेलनामध्ये सर एका विशेष परिसंवादाला त्या ठिकाणी उपस्थित होते. अनेक पुरस्कार सरांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. 100च्या वर सरांची व्याख्यानं त्या ठिकाणी झालेली आहेत. या व्यतिरिक्त ज्या पुस्तकांबद्दल आपण एक महत्वाची चर्चा करणार आहोत, म्हणजे महानुभाव साहित्यामध्ये सर गेली कित्येक काळापासून हे काम करत आहेत. पण हे काम करत असताना केवळ आणि केवळ लेखन काम इथपर्यंत त्यांचं मर्यादित नाही. मला वाटतं महदंबा साहित्य संघाच्या माध्यमातून गेली कित्येक काळ वसमत, हिंगोली ह्या सर्व परिसरामध्ये भेंडेगाव वगैरे 7 संमेलन, सर्वज्ञ चक्रधर स्वामी राज्यस्तरीय साहित्य संमेलन 7 आतापर्यंत सरांच्या माध्यमातून घेतले गेलेले आहे. म्हणजे महानुभाव साहित्याला बळकट करण्याचं एक महत्वाचं काम सरांच्या माध्यमातून होत गेलेलं आहे. त्यांना परंपरेचाही चांगला वारसा या ठिकाणी लाभलेला आहे. आणि अनेक संत महंतांचा सरांशी अगदी जवळीकतेचा संबंध आहे. म्हणजे मार्गातल्या अगदी निकटतेचा संबंध सरांचा आला असल्यामुळे 2 वर्ष मार्गामध्ये असल्यामुळे बराच भाग सरांच्या तो अगदी जवळून आलेला आहे. या संदर्भाने आज आपण सरांशी चर्चा करणारच आहोत. सर, आपण हे सगळं करत असताना, म्हणजे मी ज्यावेळेस पहिला एक शोधप्रबंध ऐकला तुमचा वाचला, महानुभाव साहित्यातील स्त्री प्रतिमा, म्हणजे आतापर्यंत स्त्रियांवरती लेखन झालेलं आहे, ही बाब आपल्याला लक्षात घेणं महत्वाची. परंतु महानुभाव गद्य आणि पद्य वाङ्मयामध्ये स्त्री प्रतिमा कुठे येते का, हा क्वेश्चन टॅग सरांना त्या काळामध्ये निर्माण झाला. आणि म्हणून PhDचा प्रबंध आणि निनिवा आहे का,
हा पहिला एक महत्वाचा मुद्दा सरांनी त्यामधून मांडला. त्याबद्दल थोडस काही सांगा. मुळामध्ये 2007 ला मी आधुनिक आणि मध्ययुगीन साहित्यातील स्त्री प्रतिमा हे चर्चासत्र आमच्या महाविद्यालयात ठेवलं होतं. आणि इमेजेस ऑफ वुमेन म्हणजे भारतीय परंपरेमध्ये स्त्री कशी दुर्लक्षित आहे. सर्वजण 1947 ला सिमांद ब्रुआ या लेखिकेनं लिहिलेल्या द सेकंड सेक्स या पुस्तकाचा उल्लेख करत होते. मग माझ्या कुठंतरी असं लक्षात आलं की 50 किंवा 100 वर्षापूर्वी युरोप खंडामध्ये किंवा अमेरिका खंडामध्ये सुरू झालेली ही चळवळ याचा एवढा गवगवा होत आहे. पण आमच्या चक्रधर स्वामी महाराजांनी 850 वर्षापूर्वी या स्त्रियांना अधिकार दिले. स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार दिला. स्त्रियांना आत्मनिर्भर केलं, बोलतं केलं, त्यांना धर्मचर्चा आणि या सगळ्या गोष्टीमध्ये स्त्रीला सामावून घेतलं. आणि त्यांनी एक सांगितलं सुद्धा, म्हणजे त्यांचं एक सूत्र सुद्धा आहे, सारंग पंडिताची त्यांनी कान उखडणी केली की तुमचा तो जीव आणि या काही जीवलिया, म्हणजे यांचा काही छोटा जीव आहे का. ते अशा पद्धतीची एक समानतेची वागणूक 850 वर्षापूर्वी श्री चक्रधर स्वामींनी दिली. मग माझा असा एक म्हणणं स्वतःचं वैयक्तिक असं आलं की हा पृथ्वीचं 6वं तत्व असलेला अत्यंत महत्वाचा घटक, देशाची किंवा जगाची अर्धी लोकसंख्या स्त्रीमध्ये असताना हा एक महत्वाचा घटक दुर्लक्षित राहिलेला आहे. आणि या दुर्लक्षित घटकावर आपण काम केलं पाहिजे आणि हे समोर आलं पाहिजे. कारण कोणत्याही कुटुंबातला महत्वाचा घटक हा स्त्री असतो. आणि स्वामींना सुद्धा सांगितले की स्त्री म्हणजे मातेचे प्रेम ते नैसर्गिक, जगात प्रेम सुद्धा मातेचं श्रेष्ठ आहे. माता, पत्नी, गृहिणी, लेकरूवाळी स्त्री, अंधश्रद्धाळू स्त्रिया, पतिव्रता, परित्यक्ता, विधवा, अशा सगळ्या स्त्रियांचे मायबाप चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू झालेले आहेत. म्हणजे हे महत्वाचं काही स्त्रिया मिळाल्या त्याच्यामध्ये पतिव्रत्य धर्म सांभाळलेला आहे. उदाहरणार्थ सत्यभामा असतील, रुक्मिणी असेल, जांबवंती असेल, जी श्रीकृष्ण महाराजांच्या संदर्भाने, किंवा त्याच्याही अगोदरच्या कालखंडात जर आपण गेलो तर अनुसया दत्तात्रय प्रभूची माता आहे, यांच्या बद्दलच्या काही गोव्या मला मिळाल्या. बरोबर. त्याच या सगळ्या स्त्रियांच्या बद्दलची भावना समाज मनात काय की आज आधुनिक काळामध्ये एवढं विज्ञान पुढे गेलेलं असलं तरी प्रत्येक स्त्री ही या रूपात स्वतःला पाहते. ती स्वतःला पातिव्रत्य मानायचा प्रयत्न करते, किंवा सुवासिनी हा तिच्यासाठी एक फार मोठा दागिना असतो, आणि विधवा पण हे तिच्यासाठी फार मोठं दुःख असतं. या सगळ्या समाज मनामध्ये दुभंगलेल्या स्त्रिया, चक्रधर स्वामींनी या स्त्रियांना आपल्या परिवारामध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, स्वामीकडे आलेल्या प्रत्येक जीव हा कुठल्या ना कुठल्या कारणानं दुःखी आहे. म्हणजे मग वेगवेगळे स्वामींना असं एकदम चांगला माणूस, घडीव माणूसाला घडवलेलं नाही. त्यांनी खूप असे दुःखी कष्टी झालेले, कोणी आत्महत्या करायला निघालेलं आहे, कोणाला कावरं लागलेलं आहे, कोणी परिसाच्या शोधामध्ये निघालेलं आहे, कोणी विधवा आहेत, कोणी परित्यक्ते आहेत. म्हणजे अशा वंचित, उपेक्षित आणि समाजानं ज्याची हेटाळणी केली अशा लोकांना, अशा जीवांना स्वामींनी पदरात घेतलेलं आहे. म्हणजे हे त्यांचं कार्य किती महत्वाचं आहे की आज आपण म्हणतो की वृद्धाश्रम निघालेले आहेत, वेगवेगळी व्यासपीठ त्यांच्या ऐकून घ्यायला, पण 850 वर्षापूर्वी श्री चक्रधर स्वामींनी त्यांचं मन, त्यांचं हृदगत ऐकून घेतलेलं आहे. अगदी म्हणून खऱ्या अर्थानं ही स्वामींची भूमिका मला खूप आवडली, आणि मी ठरवलं की श्री चक्रधर स्वामींचे स्त्रीविषयक दृष्टिकोन असेल किंवा महानुभावांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन या समाजासमोर, जगासमोर मला आणावासा वाटला, आणि मग मी या विषयाकडे वळलो. ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे जेवढं आपण एक अध्ययन बघतो सगळं की अर्थानं मांडतो. म्हणजे मला वाटतं ते गद्य आणि पद्य, पद्य आणि स्फुट अशा 3 भागामध्ये आलेली स्त्रियांची प्रतिमा या दृष्टिकोनातून आपण ती मांडणी केली. हे एक नवीन संशोधन खऱ्या अर्थाने मानव साहित्यामध्ये भर घालणारं नक्कीच आहे. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की लोकांना असं वाटायचं की गद्य लिखाणामध्ये प्रतिमा हा शब्द कुठून येणार आहे. कारण
क्रिया आहे. प्रतिमा याने की इमेज, आपण काय म्हणतो साहित्यामध्ये प्रतिमाया असतात आणि प्रतीकय असतात. उदाहरणामध्ये म्हणजे एखादं उदाहरण जर घ्यायचं असेल तर प्रतिमेचं किंवा प्रतीकांचं उदाहरण घ्यायला ते आपण काय करतो की प्रत्येकाला एक चेहरा देण्याचा प्रयत्न करतो आणि डोळे आपलीच असतात. बरोबर. पण ते डोळे आपल्याला पाहू शकत नाहीत, त्यांना पाहण्यासाठी आरसा लागतो. म्हणजे स्वामींनी त्यांचं दुःख जाणलं आणि नुसतं जाणलं नाही तर फुंकर घातली, त्यांना आधार दिला आणि त्यांना सांगितले की तुम्ही घाबरू नका, मनुष्य मात्र होऊन असावे. तुम्ही स्त्री पुरुष असा लिंगभेद त्यांनी कधीही मानलेला नाही, त्यांनी सगळ्यांना एका तराजूत मोजलेलं आहे. म्हणजे ही त्यांची जी समानतेची व्याख्या आहे. मला वाटतं ही फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधीची घटना आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनं 16व्या शतकात जगाला ही मूल्य दिली. महानुभाव पंथानं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि ही मूल्य जगाला 12व्या शतकात दिली. म्हणजे ही किती पुढचं साहित्य आहे हे आपल्या लक्षात आपण घेतलं पाहिजे आणि त्याला उजेडात आणलं पाहिजे. म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेमध्ये फेमिनिझम मांडताना आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात की मैत्री गार्गी सारखी परंपरा आपल्याकडे आहे, लोकमुद्रा सारखी आहे. बौद्ध वाङ्मयामध्ये आपण परंपरा यामध्ये सुद्धा प्रचंड म्हणजे तो तर एक सागरच आहे. त्या कालखंडामध्ये स्त्रियांच्या उत्थापनाचे फार मोठं काम बिलकुल सर्वोच्च श्री चक्र स्वामीच्या माध्यमातून झालं आणि तुम्ही ते अत्यंत ताकदीनं मांडले. मानव साहित्यातील स्त्री प्रतिमा मांडण्याचा उद्देश माझा दुसरा एक असा होता की स्वामींचा एवढा चांगला स्त्रीवादी दृष्टिकोन असताना एक दोन सूत्रपटातली जी सूत्र होती की जी साधकांसाठीच होती. म्हणजे उदाहरणार्थ ते सूत्र जर सांगायचं असेल की चित्रीची स्त्री न पाहावी किंवा स्त्री भनीचे मतद्रव्याचा राहुगा आणि स्त्री म्हणजे मतद्रव्याचा राहुगा अनेक द्रव्य शेवली माजविती स्त्री दर्शन मात्रेची माजवी म्हणून चित्रीची स्त्री न पाहावी. मग लोकांनी काय केलं की महानुभावांनी तर चित्रीच्या स्त्रीचा अवेर केला, म्हणजे अशा पद्धतीची विसंगती रूप मांडणी केली. मग मला कुठंतरी हे खटकले की जे स्वामी स्त्रियांना समानतेची वागणूक देत होते ते असं का बोलू शकतील, ते कसे बोलतील. हे जो मुद्दा आहे की तो साधकांची साधना भंग होऊ नये किंवा परमार्थ मार्गामध्ये त्यांना या गोष्टीचा अडथळा येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी ते सांगितलेलं होतं. सर्वसामान्य माणसासाठी हा उद्देश नव्हता स्वामींचा. स्वामी सर्वांना एका तराजूत मोजणारे किंवा एका मापात मोजणारे, त्यांच्याकडे जीव शिव ही संकल्पना जीवाची एकाच म्हणजे राव असो की रंग असो की ज्या पद्धतीनं आपण काय म्हणतो की बाबा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, म्हणजे लहानपणापासून त्याच्यात मुंगी असो की हत्ती असो दोन्ही सारखेच आहे. म्हणजे ही काही भूमिका याच्यामध्ये भेदभावाची भूमिका स्वामीने ठेवली नव्हती आणि त्याच्यामुळेच हे झालं. इतर लोकांचं ते एक अध्ययनाचा विषय थोडासा नसल्यामुळे असं म्हणूयात आपण की बऱ्याचदा काय होतं की भारतीय ज्ञान परंपरेतल्या संकल्पना समजून घेताना तत्कालीन परिस्थिती काय होती हे कशाला, म्हणजे आपला जेव्हा विषय असा येतो की स्वामींनी एक सूत्र सांगितलं तर त्यामागचा काबूकक्ष भावाचं प्रकरण काय आहे ते लक्षात. ते सूत्र अनुभवल्याशिवाय जाणल्याशिवाय त्याचा अर्थच लावता येणे शक्य नाही. म्हणून तो इतरही साहित्यिकांकडे नसल्यामुळे त्या शब्दांकडे थोडस त्यांचं वेगळ्या पद्धतीने पाहण्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय आपण घेतला. एक पहिला आपल्या स्त्री प्रतिमाबद्दल एक महत्वाचं विवेचन झालं. दुसरं एक महत्वाचं सरांचा एक ग्रंथ या ठिकाणी यावरती सरांनी प्रचंड काम केलेलं आहे. आमचे सन्मित्र डॉक्टर हंसराज जाधव यांनी एक काम केलेलं आहे आणि नाशिक जिल्ह्यातील महानुभावांचं लोकसाहित्य असा एक शोधप्रबंध मुंबई विद्यापीठाला दिला. म्हणजे हे सगळं कॉन्ट्रीब्युशन कशा अनुषंगिक हे लोकसाहित्याच्या अनुषंगिक आहे. तर याबद्दल काय सांगता? लोकसाहित्य ही जी परंपरा आहे ही परंपरा, लोक या शब्दाचा अर्थ फोक आणि साहित्य या शब्दाचा अर्थ लोअर, फोक लोअर या अर्थाने ही संज्ञा मांडण्यात आलेली आहे. आणि तिथली लोक नावाची गोष्ट फार महत्वाची किंवा लोकांचं साहित्य जे पिढ्याने पिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने हस्तांतरित झाले. आता याच्यामध्ये महानुभाव संप्रदाय हा तर महाराष्ट्रातला एक अग्रेसर आणि साहित्य सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असलेला संप्रदाय आहे. मग या संप्रदायाचं साहित्य लोकसाहित्य नक्कीच असलं पाहिजे अशी एक माझ्या मनाची भावना झाली. आणि मग मी थोडस आश्रमात असताना या गोष्टीकडे वळलो की मग मी परभणीच्या परसावत नगरच्या आश्रमात असताना तिथं छोटू आई नावाच्या
देवीराज बाबांच्या बरोबर. आश्रमातल्या आई होत्या, वयस्कर होत्या 70-75 वर्षाच्या, आणि मी त्यांना असं विचारले बा तुम्हाला काही ओव्या येतात का स्वामी बद्दलच्या? ते म्हणजे हो येतात. मग तुम्हाला काही लोकगीते येतात का? तुम्हाला काही कथा येतात का? अहो, मराठी भाषेतली पहिली लोककथा आमच्या स्वामीनं सांगितली, ती म्हणजे कावळियाचे घर शेणाचे आणि चिमणीचे मेणाचे. ही लोककथा धनाईसाला सांगितली स्वामीनं. ही मराठी साहित्यातली लिखित असलेली पहिली लोककथा आहे. बरोबर. पण याच्या अगोदर सुद्धा गावा हत्ती आला, ही लोककथा भारतातच नव्हे तर सगळ्या याच्यात पूर्ण आहे. युरोपखंडामध्ये ही आलेली लोककथा आहे. म्हणजे हे लोक, याच्यातलं हे लोक फार महत्वाचं आहे. कथा एकच आहे, पण ही लोकांकडून कशा पद्धतीनं हस्तांतरित झालेली आहे. तर स्वामींच्या बद्दलच्या अनेक ओव्या मला सापडल्या. बरं, नुसत्या ओव्याच नाही, महानुभावांची बोली वेगळी आहे, महानुभावांचा आहार विहार वेगळा आहे, महानुभावांची आचार पद्धती वेगळी आहे. दुसरी महत्वाची, साधा रांगोळी काढण्याची पद्धत किंवा नक्षीकाम असेल, कातरकाम असेल, त्याच्यानंतर वस्त्र प्रावरण असतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं जर तर वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ असेल, पदार्थाचं ज्ञान असेल, आणि याही पेक्षा बिबा, तुमच्या लाकडाचा बुगा आणि एक जाड कापड घेऊन बिब्याच्या तेलानं तयार केलेली हस्तदंत वस्तू, त्याच्यामध्ये भांडी सुद्धा आहेत महानुभावांनी. म्हणजे हे सगळं राळ वगैरे मिश्रित करून त्यांनी भांडी तयार केली. म्हणजे ती सुद्धा धातुकला महानुभावांकडे सुंदरपणा असून येते. साध्या पद्धतीनं तुम्ही जर विचार जरी केला तरी महानुभावांच्या वस्त्र प्रावरणामध्ये जे पटकर आहे, म्हणजे पटकन टाकायचे छोटं पटकर, बसायला टाकणं त्याला पटकर म्हणतात. तर त्याच्यानंतर मोठमोठे गाद्या किंवा लोड किंवा पाठीमागचे बसायचे एक एक तकत आपण म्हणू त्याला, त्याच्यावर काढलेल्या डिझाईन, नक्षीकाम, त्याच्यामध्ये मोर चित्तारणी, नक्षीकाम चित्तारणी, ह्याही लोकसाहित्यामध्ये येतात. आणि अशा भरपूर गोष्टी मला दिसून आल्या. एक ओवी मला अशी या ठिकाणी सांगावीशी वाटते की ती एक स्त्री असं म्हणते की देवाच्या नामाची हाये जीवाला शिसारी, देवाच्या नामाची हाये जीवाला शिसारी, अंतकाळी पडला मग विचारी. मग म्हणजे शिसारी हा शब्द किती महत्वाचा आहे, कारण शिसारी लागणे म्हणजे गरोदर काळामध्ये कोणत्याच पद्धतीच्या अन्नाकडे वासना न होणे. देवाच्या नामाची हाये जीवाला शिसारी आणि अंतकाळीच मग पडला विचारी. मग अंतकाळ म्हणजे मरणाच्या टाइमला मग त्या लक्षात येऊ लागलं की आपण देवाचं नाव घेतलं असलं तर किती. म्हणजे अशा पद्धतीच्या ओव्या, किंबहुना तिथं त्या समाज मनामध्ये हे झालेले असतात. मग हे याच्याबरोबर आपलं जे स्फुट साहित्य, उदाहरणार्थ नाथांनीच भारुडं लिहिले मराठी साहित्यामध्ये असं नाही, तर महानुभावांनी भारुडं लिहिले, गुढे लिहिली, पद लिहिली, गण लिहिला, गवळणी लिहिल्या, श्लोक लिहिले, आरत्या लिहिल्या, नांदी लिहिली, कटाव लिहिले, फटके लिहिले, पोवाडा लिहिला, लावणी लिहिली. आता तुम्ही म्हणसाल लावणी हा शब्द म्हणजे ती नृत्यातली लावणी नव्हे, तर लावणी म्हणजे सौंदर्याच्या अनुषंगानं मांडणी त्या साहित्य क्षेत्रातली. आणि पहिली चौपदी श्री चक्रधर स्वामींनी गायलेली आहे, ती लीळा चित्रात आलेली. भीड मूळ स्थानी भीड बांधव, ही नाथ संप्रदायाच्या अनुषंगाची विचारधारा मांडणारी ही चौपदी आहे. त्याच्यानंतर दामोदर पंडितांनी काही चौपद्या गायलेल्या आहेत. त्याच्यानंतर महदाई साहित्य नेहमीच ओव्या गायची. बरोबर. एकदा महदाईचा ओव्या गात होती आणि स्वामीने तिला विचारलं की तुम्ही ओव्या कोणाबद्दल गात आहात? तर ती म्हणाली मी आमच्या भावाबद्दल गात आहे. तर स्वामी म्हणतात की स्त्रिया ओव्या तर भावाबद्दल किंवा आपल्या वडिलाबद्दल गातात, मग तुम्ही कोणासाठी गातात? ते म्हणे आम्ही तुमच्यासाठी गातो. गोसावीच माय, गोसावीच बाप, गोसावीच साजणी गोत. आमचे माय बाप आणि माझं सगळं बनगोत म्हणजे माझे स्वामी आहेत. म्हणजे इतकं प्रेम स्वामीबद्दल महदायशीला होतं. आणि महदायशी बद्दल स्वामीचा अभिप्राय फार सुंदर आहे. ते म्हणतात म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, येथ काही पुसतीच. म्हणजे ही पुराणातून आलेली कथनशैली महानुभावांनी स्वीकारली. आणि महानुभावांच्या लोकसाहित्यामध्ये
समाज मनाचं लोकतत्व फार आलेलं. कारण हे साहित्य धार्मिक प्रेरणेनं लिहिलेलं जरी असलं तरी याचं सामाजिक अंग उपेक्षणीय नाही. समाज स्वामींचा वावर हा प्रत्यक्ष समाजात होता आणि स्वामी अखंड परिभ्रमण करीत होते आणि मग त्याच्यामध्ये आदिवासींचा संपर्क असेल, इतर संप्रदायातल्या लोकांचा संपर्क असेल, मग माळीनी, गवळणी, वेश्या, पुन्हा त्याच्यानंतर तुमची चर्मकार, त्याच्यानंतर सगळे समाजातले तेलीन सगळे घटक स्वामींच्या संपर्कात आले आणि त्यांचे आचार विचार खाद्य पदार्थ हे लीळा चरित्रात आलेले आहेत. म्हणून मला ते लोकसाहित्य खूप आवडतं. लोकसाहित्याचा आपण विचार केला म्हणजे हे तुम्ही अत्यंत चांगले नाव विषय मांडलेले आहे. माझ्या दृष्टीने आणखी याच्यातल्या काही यूज राहिलेले आहेत ते आवश्यक आहे आपल्या भविष्यात ते करणं. एक शब्द राहिला माझा मांडायचा चित्रकाव्याच्या अनुषंगाचा, तोही आहे. आणि जसं की आता तुम्ही हे जे काम केले तर हे नांदेड, परभणी ह्या जिल्ह्याच्या अनुषंगिक केले. तिकडे आणखीन आपण नागपूर पट्ट्याकडे हे भाग आपण विदर्भामध्ये जर प्रकाश म्हणजे गेलो तर तिथे दंडार नावाचा एक चांगला प्रकार लोकसाहित्यातला प्रकार. बरोबर. तर त्या काळामध्ये जसं इकडे आपले आमचे गुरुजी भानुकवी पद करायचे, पोवाडे करायचे आणि कलगीतुरा महानुभावांचा कलगीतुरा तुरा पक्ष, महानुभावांचा तुरा पक्ष 30 ते 40 वर्ष त्यांनी सांभाळला. शेवटचा तुरा पक्ष त्यांनी वैजापूरला जिंकला. त्यानंतर मग त्यांनी तो कार्यक्रम सोडला होता. कलगी ही फेमिनिझमच्या अनुषंगाने, तुरा हा पुरुष लिंगाच्या अनुषंगाने. तर त्यांनी हनुमान जन्माच्या 5 कथा किंवा मग ब्रह्मोत्पत्ती असेल, पुराणात जे जे काही आलं त्याच्या बरोबर टिपणं लिहून ठेवली, कोणत्या पान क्रमांकाला कोणती कथा कशाला. मग ज्याविषयी चर्चा शास्त्रवाङ्मयामध्ये जात होती तर बाकीचे ते लोक सगळे परेशान व्हायचे की महानुभाव यांना सगळं माहिती आहे, आम्हाला माहित नाही. हे जे लोकसाहित्यांनी असं गोळा केलं म्हणजे माझ्याकडे त्यांचं अप्रकाशित पद आहेत आणखीन, तर ते पद आणखीन त्यांनी मौखिक गोळा केलेले. मी विचारलं तुमच्या स्वतःचे, तुम्ही स्वतःच नाही, काही माझे आहेत, काही मौखिक आहे. म्हणजे हे असंही साहित्य आणखी अप्रकाशित आहे. नागपूरचं मी तुम्हाला उदाहरण दिलं ते सुद्धा अप्रकाशित आहे. किंवा आपले हंसराज जाधवांनी मागे पोवाड्याच्या अनुषंगाने चांगले काम केलं, म्हणजे तेही काम मोठं आहे. तर एक समग्र काम महानुभावांचं लोकसाहित्य समग्र जर विचार केला तर खूप फार मोठं काम आहे आणि म्हणजे त्यावर स्वतंत्र काम. त्याच्या अनुषंगानं मला 2017 मध्ये UGC कडून एक प्रोजेक्ट मंजूर झाला. त्याचं नाव होतं महानुभाव पंथाच्या मौखिक साहित्याचे संकलन, विशेष संदर्भ मराठवाडा. त्याची मर्यादा मी मराठवाड्यात घेतली होती, तरीही ती खूप मोठी झाली. मग मला अनेक लोकगीतं सापडली, मी तेच सांगत होते. आणि मला दुसरं एक सापडलं की महानुभावांनी लोकगीताबरोबर चित्रकाव्य सुद्धा लिहिली. मराठी मधला विठ्ठल बिडकरांनी काही चित्रबंध लिहिलेले आहेत. त्याच धारतीवर किंवा त्याचं अनुकरण म्हणा किंवा त्या काळामध्ये म्हणा महानुभाव कवी हे ज्यांनी लक्ष्मण स्वयंवर लिहिलं, लक्ष्मण स्वयंवर, ते म्हणजे ओंकार मुनी चोर मागे, ओंकार मुनी चोर मागे यांनी महानुभावांची चित्रकाव्य लिहिली. आणि तुम्हाला सांगतो चित्रकाव्य इतकी सुंदर आहेत. त्याच्यामध्ये मालाबंद आहे, आयाबंद आहे, नागबंद आहे, त्याच्यानंतर तुमचा कमळबंद आहे, म्हणजे धनुष्यबंद आहे. धनुष्याचं चित्र काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक अक्षर सम ठेवून कविता तयार केलेली. त्याची उत्तम पोथी मला आताचे सध्याचे पैठण येथील आजचे मोठे बाबा धारेश्वर बाबा यांच्याकडे पाहायला मिळाले. म्हणजे आम्ही संतपीठाला अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी घेऊन गेलो होतो. विद्यार्थ्याला काय दाखवून त्यांनी ती चित्रकाव्याची पोथीच उलगडून दाखवली आम्हाला. 1 तास ते सगळं मार्गदर्शन त्यांनी केलं. त्याच्यामध्ये सगळे चित्रकाव्य पाहायला मिळाले. म्हणजे याच्यावरही आणि एक स्वतंत्र काम म्हणजे तो एक कला शाखेच्या चित्रकलेत जो विद्यार्थी आहे महानुभाव हे खऱ्या अर्थानं हे आंतरविद्याशाखीय अभ्यासाचा विषय. आणि मला तर असं वाटतं की महानुभाव हा केवळ पंथ नाही, तो समाज जीवनाशी समग्र एकरूप झालेला हा एक मोठा धर्म व्यवसाय. कारण हे यांची स्वतंत्र फिलॉसॉफी, स्वतंत्र आचार धर्म आहे, राहणीमान, खानपान, वेशभूषा, केशभूषा सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे हा हिंदू धर्मांतर्गत असला संप्रदाय आपण मांडतो, पण याची विचारधारा किंवा धाटणी एका धर्मासारखी आहे अगदी. आणि काही स्वामींचे बंड जे आहेत 3 बंड, जे भाषेचं बंड आहे, वर्णव्यवस्थेचं बंड आहे, म्हणजे ही जी बंड आहेत किंवा स्त्रियांना अधिकार देण्याचं बंड आहे, हे सुद्धा स्वामींना जाणीवपूर्वक पैठण पासून सुरुवात केलेली आहे. त्याला जे की धर्मपीठ होतं पैठण,
आणि तिथं हे सर्व हे जायचं. म्हणजे स्वामींचा प्रवास हा गोदावरी जशी वाहते तसा झालेला. म्हणजे चित्रकलेच्या अनुषंगाने हा. 2 महात्मे आपले फार मोठे होऊन गेले चित्रकलेच्या हो. अनुषंगाने. हा. म्हणजे इकडे चित्रकला पंथामध्ये इकडे म्हटली परंपरागत मध्ये तर आमचे पेंढराव शिवलेकर. हो. म्हणजे मार्गामध्ये त्या काळामध्ये सगळी आता फोटो. विश्रामचे बाबा हर्षिकर बाबा यांनी पूर्ण हर्षिकर बाबांनी पूर्ण मार्गाचंच ते सगळं काम सांभाळलेलं आणि जिथे जिथे आपले महावाक्याच्या सोय होतात किंवा तुमचं कोणतंही बॅनर असू द्या ते सगळं हस्तलिखित त्या कालखंडामध्ये त्यांनी केलं. ही चित्रकला मानवाने अत्यंत चांगली रीतीने जपली. कुसदेकर एक होते ना. हो त्यांचंही नाव समोर येतं. आणि त्यानंतर म्हणजे उत्तरकालीन आता जर आपण विचार केला ना तर वैद्यराज बाबा एकशे वाटलो शुक्लेश्वर आता वाढलेले यांनी आपलं जे काही जे कला आर्ट्स जे व्हायचं तिथं प्रोफेसर म्हणून 15 वर्ष त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्येक जे भारताचं सगळ्यात मोठं कला क्षेत्राचं दान ज्यावेळेस त्यांची टीव्हीला बातमी आली त्यावेळेस आम्हाला सुद्धा महानुभाव म्हणून गौरवणे हे किती मोठं काम आहे. नागपूरमध्ये कुकडे सर म्हणून वाढले त्यांचं एक काम छान त्यांनी चित्रकलेचं एक मोठं काम उभा केलेलं आहे. म्हणजे हे याच्यावर सुद्धा बांधण्या करणे, पेट्या कशा लावायच्या, म्हणजे किती काय कल्पकता आहे. ही कल्पकता जर समजा आपण आणली तर मला वाटतं ही अशा पद्धतीची एक वेगळा आंतरविद्याशाखी अभ्यास होऊ शकेल. इकडे मला मी नांदेड अभ्यासताना लक्षात आलं की वजीरगावचा आपण जर उल्लेख जर केला तर विशेषत्वाने ते शाहिरांचं घराणंच होतं. म्हणजे आमचे कवयित्री श्री भानुदेव गुरुजी रुस्तम शाहीर वजीरगावकर आणि आताचे दामोदर शाहीर वजीरगावकर त्या काळामध्ये म्हणजे तोडच नव्हती. ज्यावेळेस रुस्तम शाहीर वाढले तर अखिल भारतीय पोवाडा शाहिरी परिषदेचे सर्व मंडळी त्या ठिकाणी आली होती. मी माझे डोळ्यात पाहिले तो एक 10-15 वर्षापूर्वी सगळे आणि मोठं काम म्हणजे मी ज्यावेळेस त्यांना भेटलो 10 वर्षापूर्वी तर त्यामधून मला त्यांनी काही गीतं दिली होती जी गीतं लोकप्रबोधनात्मक होती. दारूबंदीवरती वगैरे म्हणजे सारकर बाबांनी त्याच्यामध्ये काम केलंय तर ती त्यांनी मूळ त्यांनी जी गीतं होती आणि मग त्यांना ते थोडंफार मानधन वगैरे मिळायचं. एक लहानपणी आम्ही गीत ऐकलं की म्हणजे खूप लहानपणी आता ते मला वाटतं महानुभावांचंच गीत होतं. दारूबंदीच्याच अनुषंगानं ते गीत होतं की आमच्या इथले नारायण पाटील ते गीत म्हणायचे बघा की दारू पायी घात झाला साऱ्या हिंदू धर्माचा असं एक गीत होतं. ते फार सुंदर गीत होतं. म्हणजे मला एक पद आठवतं ना प्रश्नावली नावाचा एक प्रकार गुरुजींनी चालू केला होता त्या काळामध्ये. एक प्रश्न टाकून द्यायचा त्याचं उत्तर महाराष्ट्रात कोणालाच येत नव्हतं त्या काळामध्ये. क्या बात आहे. मग कधी वेळ प्रसंग आला आणि उत्तर नाही सुटलं मार्गाला वगैरे तर मग बदनापूर निवासी मोठे कोल्हूरकर ते जवळ विचारायचे याचं उत्तर सांगा ठिकाणी उकल व्हायचे. एक बडा अचंबा पाया मुर्देने मुर्दा खाया हे पद बनवलं होतं. अरे बरोबर ते 6 वर्ष चाललं सगळ्या महाराष्ट्रात. याचं उत्तर काय असेल एक बडा अचंबा पाया मुर्देने मुर्दा खाया. आता ब्रह्मविद्येतला प्रश्न जीव आणि शिवाचं मिलन तो निर्गुण स्वरूपामध्ये आणि जीवही उत्तम स्वरूपामध्ये त्याचं त्यांना इथलं काही अनुभव नेणच नाही इथलं म्हणून तो सुद्धा मृतात्मा हाही मृतात्मा आणि मुर्द्याने मुर्दा खातो म्हणजे नंतर हा जीवात्मा इथं उद्धरणाला आल्यानंतर शेवटी कुठे जाऊन मिळतो तो परमेश्वर दत्ताला जाऊन मिळतो म्हणजे तिथं जाऊन मिळतो. हे त्याच्यामधलं समीकरण लोकांना लवकर लक्षात येतं. असं खूप लेखन आणि मग नंतर स्वतंत्र्याचा पोवाडा असेल रजाकाराचा पोवाडा असेल हे त्यांच्या लेखनात चांगलं आहे. असं बरंच काही काम आहे म्हणजे हे आपल्याला रजाकाराचा पोवाडा स्वातंत्र्याचा पोवाडा मी त्यांचा ऐकला फार सुंदर. त्याच्यातली 1-2 कडव मला येऊ शकतं कारण मी ते लहानपणी आमच्या घरी आमचे काका विश्वंभर जगताप हे गायचे. मला ते पाठ येतं की ते छत्रपती पंडित जवाहीर छत्रपती पंडित जवाहीर हिंदू सरकार घेऊन राज्यसार लाविला झेंडा तिरंगी झेंडा निजामाचा कायदा मोडला धाक गाव गुंडाजी इंग्रजांचा कायदा मोडला धाक गाव गुंडाजी इंग्रजाच्या जाऊन स्वप्नात गांधी गरजत राहू नको इथं जाय स्वदेशाला
म्हणजे किती त्याच्यामध्ये जी एक प्रेरणा होती. आणि शेवटचं कडवं होतं, 15 ऑगस्ट 47 गोष्ट बिघडली कोणीच नाही वाली. चिनी पाकिस्तानी नाग विषारी दोन्ही रे. आणि आज जर आपण विचार केला की स्वतंत्र भारतानंतर सुद्धा आज दोन्ही राष्ट्र आपल्याला अनुकूल नाही. म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी मांडलेले जे विचार आहेत ना, ते किती प्रगल्भ आणि म्हणजे पुढचे विचार होते. अगदी लोकसाहित्याच्या अनुषंगाने एक चांगलं विस्तृत चर्चा आपल्या त्या ठिकाणी झाली. शेवटच्या 2 मुद्द्याकडे आपण त्या ठिकाणी येऊ. वर्तमानामध्ये आपण एक महत्वाच्या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे, त्याची नोंद घेणं अत्यंत महत्वाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब बेडकर यांचा साहित्य समीक्षा ग्रंथ, डॉक्टर कोमल ठाकरे, अधिष्ठाता मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर आणि डॉक्टर संजय जगताप आपण तो ग्रंथ संपादित केला. अत्यंत मला वाटतं 30-35 लेख समीक्षा लेख त्याच्यामध्ये आला. आणि हा एक पहिला असा एक ग्रंथ असावा ज्या माध्यमातून एखाद्या हिंदी भाषिक लेखकाचा आणि मराठीतला हा एक समीक्षा ग्रंथ तयार होईल. आणि महानुभाव इतके मोठे आहेत की त्यांच्या साहित्यावरती एक समीक्षा ग्रंथ तयार व्हावा, माझ्या दृष्टिकोनातून तो एक पहिला अंक होता, जो बावळकर शास्त्री वरती तिफन नावाचा अंक निघाला त्यांच्या समग्र साहित्यावर. हा एक अंक बिलकुल, तर हा एक अंक एक सुंदर राहिला. डॉक्टर बाबासाहेब बिडकर हे आपल्या मराठवाड्यातल्या सेलू तालुक्यातील तांदूळवाडी या गावचे होते. 1966 ते मेरठला गेले, उत्तर भारतामध्ये गेले आणि मग तिकडच स्थायिक झाले. आणि त्याच्यानंतर तिथं राहून त्यांनी MA, BA, PhD दर्शनशास्त्रात त्यांची PhD आहे. भारतीय दर्शनशास्त्राचा इतिहास हिंदीतून PhD आहे. आणि डिलीट सुद्धा त्यांना त्याच्यात आहे. भारतीय दर्शन में प्रमाण व्यवस्था. जबरदस्त. डिलीट महानुभाव साहित्याच्या अनुषंगानं महानुभाव संन्यास धारण केलेला एखादा व्यक्ती डिलीट होणारी ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे. आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या साहित्याची त्यांची 16 पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत. मग नागदेव की आत्मकथा, औसा की आत्मकथिका, जय कृष्णपंत समादर्शना, भक्तियोग, मुक्तिगाथा, यज्ञासु महदायसा आणि 2 कादंबऱ्या आहेत मराठी, युगदृष्टा चक्रधर स्वामी आणि यज्ञासु महदायसा. या सगळ्या साहित्याचं आम्ही जेव्हा परिशीलन केलं आणि त्यांची भेट घेतली, 2-3दा आमचा संवाद झाला. आणि मराठवाड्यातला एवढा मोठा साहित्यिक हिंदीतून प्रचार प्रसार करतो, जे काम भारतातल्या पहिल्यांदा संत नामदेवांनी आणि नंतर महानुभावांनी केलं, तर भारतात आपला पंथ नेला, काबूल कंदाहार पर्यंत नेला, पाकिस्तानात नेला. आणि तेच काम आज बाबासाहेब बिडकर करत आहेत, याचा मनाला खूप आनंद वाटला. आणि मी त्यांना विनंती केली की बाबा, तुमचं जे हे साहित्य आहे हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. त्यांना हिंदी आपण या साहित्याचं काय करू की परिशीलन करून महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांना आम्ही हे एक पुस्तक पाठवतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही कोणत्या विषयावर लिहू शकाल. आणि मग आम्ही सगळ्या, त्याच्यामध्ये आदरणीय इंद्रजित भालेराव सरांचे 2 लेख आहेत, युगदृष्टा चक्रधर, त्याचा अत्यंत 38 पानाचा सुंदर असा लेख आम्हाला मिळाला. त्याच्यानंतर सतीश बडवे यांची उत्तुंग अशा प्रकारची अभ्यासपूर्ण प्रस्तावना त्या ग्रंथाला लागलेली आहे. त्याच्यामध्ये राजे दादा खंदारकर बाबाजी, नागपूर चे बाबाजी, राजकुमार शेंडेजी, साईनाथ शाहू, शिवाजी सूर्यवंशी आणि कल्पना मेहरे, डॉक्टर मधुसूदन पेन्ना, डॉक्टर तुमचे राजेंद्र राऊत, संदीप तडस, अशा महाराष्ट्रातल्या नामवंत लेखकांच्या आम्ही संपर्क केला आणि मग त्यांच्याकडून एका विषयावर लिहून घेतलं. महानुभावांच्या अनुवाद आणि डॉक्टर बाबासाहेब बेडकरांची अनुवाद शैली यावरती यांनी विचार मांडले. आणि वेगवेगळ्या मी महानुभाव तत्वज्ञान, महानुभावांचं तात्विक अध्ययन या विषयावर लिहिलं. आणि या सगळ्यातून एक गोष्ट झाली की किती सर्वस्पर्शी अशा प्रकारचं बाबासाहेब बेडकरांचं लेखन आहे. आणि त्याच्या प्रगट मुलाखतीतून ते सगळं बाहेर आलं. त्यांनी किती खडतर असा प्रवास करून गिरीश गांधींनी त्यांचा उल्लेख केला की महानुभावांचा संत नामदेव, महानुभावांचं संत नाम, तिथं मराठी त्या काळामध्ये नामदेवांनी तिकडे नेली असेल, तर आजच्या काळामध्ये यांनी नेली. कृष्णदास महानुभावानंतर डॉक्टर बाबासाहेब बेडकर त्या ठिकाणी. आणि वयाच्या 75व्या वर्षामध्ये अमृत महोत्सवी सादर करताना नागपूरला सुंदर असा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघ आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेने घेतला. खरंच ग्रंथ छान आपण बिलकुल प्रकाशित केलं, त्याबद्दल आपलं अभिनंदन. त्याबद्दल धन्यवाद. यानंतर एक शेवटची आपली कृती म्हणजे दिसते महानुभाव साहित्याचे सामाजिक दृष्टीने आकलन, एक सगळ्यांचा हा थोडासा वेगळा आणि पंथीय दृष्टिकोनापेक्षा वेगळा विषय माझ्या डोक्यात होता.
संत साहित्याची सामाजिक फलश्रुती असं एक गंगा सरदारांनी पुस्तक लिहिलेलं आणि ते अत्यंत पुस्तक गाजलेलं. मग माझ्या एक डोक्यात असं होतं की महानुभाव पंथ हा जरी धार्मिक अंगानं या पंथाचं साहित्य तयार झालेलं असलं तरी या साहित्यातलं सामाजिक अंग हे उपेक्षणीय नाही. म्हणजे चक्रधर स्वामींचं अटल विजन इतकं महाराष्ट्र भ्रमण राहिलेलं आहे. गोविंद प्रभू जरी एका गावात राहिले तर परत गोविंद प्रभूंनी आपलं जे कार्य आहे ते कुटुंबापासून सुरू केलेलं. म्हणजे व्यक्ती, कुटुंब, समाज असा महानुभाव पंथ चाललेला आहे. म्हणजे तेलिनीच्या घरची भाकर खाणे, जोशांच्या सुनांना ताक आणि दूध म्हणजे सुनांना दूध वाढणे, सासूला ताक वाढणे, लेकरू असलेल्या एका म्हणजे पोटशी असलेल्या बाईचं तिचं सुवर म्हणजे हे करणे, बाळंतपण करणे, अशा ज्या गोष्टी आहेत ही सामाजिक दृष्टीनं किती महत्वाची गोष्ट आहे की एखादी एकटी बाई आहे, तिला कुणी नाही, माय नाही, बाप नाही, बहीण नाही, मग ती स्वामी जवळ येते आणि म्हणते जे कोणी नाही. स्वामी म्हणतात आम्ही आहोत. स्वामी आपल्या नातोबा शिष्याकरवी त्याचं बाळातपण करत होता. म्हणजे किती त्या 800 वर्षापूर्वीचा काळ, म्हणजे किती विज्ञानवादी स्वामी आहेत. ठाकूराच्या घरी जातात, विनंतीवरून आदिवासीचा विवाह स्वीकारतात, चर्मकाराची सुपारी सुद्धा घेतात, मातंगाचा लाडू स्वीकारून आपल्या भक्तांना वाटतात. ही एक अभूतपूर्व घटना आहे काळाच्या दृष्टिकोनातून. आपण काय करतो, आपल्याला त्या कृतीचं आज काही महत्व वाटत नाही कारण आपण एवढे एकमेकात मिसळून गेलेलो होतात. पण 850 वर्षापूर्वी वर्णव्यवस्था इतकी कठीण असताना, स्पृश्यास्पृश्यता एवढी कठीण पद्धतीनं पाळली जात असताना, अहो तेच घटनाक्रम लिहाचरित्रात एका चर्मकारानं गाव विटाळला म्हणून त्याला चुनखडीत मध्ये बसून त्याच्यावर पाणी ओतून त्याला शिक्षा देण्याची पद्धत होती. या काळात स्वामी किती बेढर पद्धतीनं ते सगळे कर्मकांड मोडायला निघाले होते, वर्णव्यवस्था. पण हा एक सामाजिक दृष्टिकोन, म्हणजे समतावादी श्री चक्रधर स्वामी, जातीभेद न मानणारे चक्रधर स्वामी, लिंगभेद न मानणारे स्वामी, स्त्री पुरुष समानता मानणारे स्वामी, भांड न व्हावी की अत्यंतिक अहिंसा मांडणारे स्वामी. मग हे असं स्वामींचं सामाजिक अंग ते येणं अपेक्षित होतं. म्हणून मी महानुभावांचा सामाजिक दृष्टीने आकलन हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचाही वारसा परंपरा महानुभावांच्या आश्रमातील मठमंदिरात राबवल्या जातो. म्हणजे सामाजिक दृष्टी हा जर विषय आपण नाही, मी तर असं म्हणेन, पुढे जाऊन असं म्हणेन की या जगातला महानुभाव संप्रदाय हा पहिला संप्रदाय आहे की जो जातीभेद मानत नाही. मग खूप मोठमोठे संप्रदाय असतील, मोठमोठे धर्म असतील, पण आज याला जोडून सांगतो की जसं आज सुद्धा म्हणजे तुम्ही चारही पीठाच्या शंकराचार्याचा विचार जर केला तर तिथं व्यक्ती पहिल्यांदा ब्राह्मणच आवश्यक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा बरं का. महानुभावामध्ये आपल्याला असं वेगळं पाहायला मिळतं, परमगुरु वेगळ्या जातीमधले असू शकतात, नंतरचे गुरुजी वेगळ्या शिष्य वेगळ्या जातीमधला, त्याच्या येणारी पिढी आणखीन ती वेगळी, पंगत एक आहे, बसणं उठणं एक आहे, खानपान एकत्र आहे, राहणीमान सारखं आहे, आचार विचार पद्धती एक आहे, आणि विशेष म्हणजे महानुभाव जातीवादी नाही, जात हा घटकच महानुभावामध्ये नाही. अधिक संन्यासी परंपरा असल्यामुळे घटक आला नाही. वस्तुतः म्हणजे काय झालंय की वारकरी संप्रदायाचे मी तर कोणत्याही धर्म संप्रदायाचा अभ्यास करत असताना जर ते चिटकल्या सेना नावी आली जरा चिटकून, पण इथं कुठेही तुम्हाला महानुभावांचं वरपासून माहीम भट्टापासून आजपर्यंत घ्या, एकाही लेखकाचा जातीवाचक उल्लेखच नाही. आणि दुसरा एक विषय की महानुभाव आश्रम परंपरेमध्ये जी मुलं येतात, अनेक अनाथ मुलं आहेत जी समाजाने नाकारलेली आहेत किंवा ज्यांना आई वडील नाहीत. म्हणजे आज शासन अनाथ आश्रमांची व्यवस्था करतं, योजना काढतं. महानुभावांनी 700 ते 800 वर्षापासून अनाथ मुलांना सांभाळण्याचं काम केलंय. त्यामधून मोठमोठे विद्वतरत्न लोक तयार झालेले आहेत. या भूपृष्ठावर जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा तो जीव आहे, ही दृष्टी आणि त्याला शेवटपर्यंत आणि त्याला न्याय दिला शेवट, म्हणजे त्यांना जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या पूर्ण भारतामध्ये महानुभाव पंथांनी, म्हणजे आता ही आपण म्हटलात ना वृद्धाश्रम वगैरे निघालेले, महानुभावांच्या अनुयायातला एकही माणूस वृद्धाश्रमात जात नाही, त्याला ऑलरेडी आश्रम आहे. त्याला म्हणजे 75च्या नंतर संन्यास घेणं कंपल्सरी, 56लाच घेतात लोक. ती चतुर्थ आश्रमाची लिखित परंपरा तिकडे आहे, परंतु ओरिजिनल मध्ये कोण घडत नाही, ती महानुभावांनी घडवली. म्हणजे शेवटी संसाराचा त्याग करावा हे महानुभावांनी सांगितलं.
आज भारतात आपण भारतभर फिरतो मी आणि तुम्ही आपण फिरता की भारतामध्ये कोण्याही मंदिरात जा, तुम्हाला तिथं शीख धर्मीय पद्धतीचाच सेवाभाव दिसून येईल. किंवा तुम्ही जेवलात का, तुम्हाला जेवायचंय का, तुमचा मुक्काम करायचाय का, म्हणजे राहण्याची खाण्याची व्यवस्था सगळीकडे करण्याची ही जी समतावादी परंपरा आहे ही आमच्या स्वामींची देण आहे. अगदी आणि मराठी भाषेचा एक मुद्दा राहिला आपला तो अत्यंत महत्वाचा मुद्दा पण असा आहे. घेणं अपेक्षितच आहे की मी वर्तमान काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हो. आणि या दर्जाच्या अनुषंगाने गाथा सप्तशतीचा आपण जर विचार जर केला म्हणजे हालाच्या पहिल्या शतकापासून ते सर्व चक्र स्वामीपर्यंत, तर एक मला याच्यामध्ये आश्चर्य पाहायला मिळतं सर की महाराष्ट्र प्राकृत त्या काळामधली भाषा जनभाषा, त्या जनभाषेनंतर हालाचा तो एक ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. नंतर जैनांचं विमल सोळीचं रामायण पाहायला मिळतं महाराष्ट्र प्राकृत मध्ये. त्याच्या पुढे गेले तर प्राकृत मराठी म्हणजे शुद्ध मराठीमध्ये एकही ग्रंथ 12व्या शतकापर्यंत आपल्याला आढळत नाही. आपल्याला लीळा चरित्रावरती ठेपावले. बरोबर. किती मोठी गोष्ट आहे की लीळा चरित्र आणि इकडे ज्ञानेश्वरी समजा आपण जर पाहिलं तर हे ग्रंथ मराठीला साहित्य समृद्धी करताना आपल्याला विचार करावा लागतो. मधल्या कालखंडामध्ये काही दिसत नाही. भाषेच्या अनुषंगाने जर आपण विचार करू लागलो तर मी थोडस त्याच्याबद्दल 1-2 मिनिटात मांडतो. जी लिपी आहे देवनागरी लिपी, ही जी भाषेची लिपी आहे, तुम्हाला सांगतो लीळा चरित्राची लिपी ही सिंधुकालीन लिपीच्या जवळ जाणारी लिपी. म्हणजे सिंधुकालीन संस्कृती जी गणक संस्कृती होती आणि ती जी मारहट्टांची मराठी, मग ती जी 6 स्वरांची भाषा होती, 12 स्वर नव्हते मुळामध्ये. 12 स्वरांची भाषा ज्ञानेश्वरी पासून झालेली. मुळात समाजामध्ये 2 वर्ग होते, एक वैदिक वर्ग होता आणि दुसरा श्रमणी वर्ग होता आणि या दोघांमध्ये नेहमी संघर्ष. पण मूळ जी भाषा आहे मराठी ती श्रमिकांची भाषा आहे, ती वैदिकांची भाषाच नाही. वैदिकांची भाषा देववाणी संस्कृत होती, म्हणजे ही लोकभाषा आहे. ह्या लोकभाषा होत्या सगळ्या. या लोकभाषेमध्ये आणि लीळा चरित्राची भाषा ही लोकभाषा आहे. म्हणजे समाजामध्ये मिसळ गौतम बुद्धांची भाषा आहे. गौतम बुद्धांनी पालीला प्राधान्य दिलं तसं मराठीला महावीरांनी अर्धभाग दिला देतात, स्वामींनी मराठीला. प्राकृत भाषेला प्रचंड इतिहास आहे आणि म्हणून ह्या बहुजनांच्या भाषा पण त्या आज अभिजात झाले. आणि अभिजात मराठी भाषेला जो दर्जा मिळाला 3 ऑक्टोबर 2024 ला, तर त्यामध्ये लीळा चरित्राचा आणि मानव संप्रदायाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. हे स्वामींचेच उपकार महाराष्ट्रावर आहेत आणि ते कधीही महाराष्ट्राला फेडणं शक्य नाही. इतकी मोठी कामगिरी मराठी भाषेच्या प्रारंभकाळी महानुभावांनी केली. म्हणजे गद्य असो, चरित्र असो, स्फुट असो, पहिला मराठीतला पहिला भूगोल महानुभावांनी लिहिला, मराठीतली पहिलं स्तोत्रकाव्य महानुभावांनी लिहिलं, मराठीतली पहिली स्त्री कविता, मराठीतलं पहिलं चरित्र, मराठीतला अद्वैत्वाचा सगळा जो काही तुम्ही व्याकरण घ्या. आज तर मी टाकलं होतं मुनिदेव कोठी यांनी मराठीतली पहिला शब्दकोश लिहिला, 7 ग्रंथावरची कठीण शब्दाचे अर्थ लिहिली, टीप लिहिली पहिली. अगदी म्हणजे आपण 1818 मध्ये इंग्रज लेखकाने केलेल्या शब्दकोश थोडस नवीन अँगल असं म्हणला की अभ्यास झाल्यानंतर किंवा अंती एखादं वाक्य माणसाचं एक संशोधनात्मक एखादं वाक्य, ते वाक्य असं होतं की महानुभावांनी उजव्या खांद्यावर मराठीला झेललं आणि डाव्या खांद्यावर संस्कृतला झेललं. त्याचं कारण असं की महानुभावांनी मराठीचं संवर्धन तर केलंच, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संस्कृत भाषेचं जतन आणि संवर्धन सुद्धा महानुभावांनी केलं. हा मुद्दा मी कविकुलगुरू संस्कृत विद्यापीठामध्ये मांडतो. त्याचं कारण असं की त्या कालखंडामध्ये 300 ते 500च्या कालखंडामध्ये म्हणजे 12वं शतक ते 15वं शतक, तर 300 वर्षाच्या कालखंडामध्ये सर 100 ग्रंथ महानुभावांचे सलग संस्कृत मध्ये मिळतात. मग मी म्हटलं महाराष्ट्राचा विचार केला तर इतर किती ग्रंथ संपादन इतके इतरांची, तर त्या ग्रंथांची संख्या झाली 10. यावरून लक्षात घेणं आपल्याला महत्वाचं आहे की मराठी बरोबरच महानुभावांनी संस्कृतचा अद्यत्वाचा सुद्धा मान हा महानुभावांकडे दिला. आणि त्याच्यातला पहिला आपला संस्कृत मधला लिखित जो पहिला ग्रंथ रत्नमालिका सूत्रानंतर दृष्टांत स्थळ आहे, त्याच्यानंतर तुमचे भास्कर भट्ट बोरीकरांचे पूजा अवसर आहेत, काही संस्कृत मधून केलेली नरविलाप स्तोत्र आहे. वर्तमानामध्ये मी ज्या विषयावरची संशोधनाला पीएचडीचा विषय जो घेतला होता की संस्कृत सूत्रपाठ आतापर्यंत लुप्त होता. चक्रपणेश बेळकरांनी 1553 मध्ये इसवी सन 1553 मध्ये तो लिहिला होता. त्याची फार प्रति मिळाल्या नव्हत्या, 2च प्रति मला मिळाल्या.
एक आचार्य श्री मामाजींच्या ठिकाणी ती मला मिळाली. तर आणि ती मुकुंदराज आराध्य वगैरे ही सगळी मंडळी त्यांनी ती त्या काळात 1923ला प्रकाशित केली होती. म्हणजे तोही आता एक प्रकाशामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे हे काम संस्कृत मराठीच्या अनुषंगाने येणं गरजेचं आहे असं मला त्या ठिकाणी छान चर्चा आपली त्या ठिकाणी झाली या निमित्ताने. एक शेवटचा मुद्दा त्या ठिकाणी मांडतो की सरांचं आता नेमकंच सर्वज्ञ संचित नावाचं हे पुस्तकांचं सुद्धा काम जवळपास झालेलं आहे. मी आता ते पाहिलं सगळं चेक करून. अत्यंत चांगले मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले आणि 4 भागामध्ये सुद्धा सर्वज्ञ संचित हे त्यांचं मला वाटतं 5वं पुस्तक, मानव साहित्यावरचं 5वं पुस्तक सरांचं त्या ठिकाणी 4 भागामध्ये त्यांनी मांडली. याच्यामध्ये गेले 20 जवळपास वैश्विक शोध निबंध त्यांच्या याच्यामध्ये असतील. हे अत्यंत महत्वाची गोष्ट मला तुम्हाला याच्यासाठी सांगायची सगळ्यांना की महानुभाव साहित्यामध्ये अगदी 10 ते 12 असे साहित्यिक लेखक आज उपलब्ध आहेत. ते त्या लेवलला जाऊन काम करतायत. त्यामध्ये तुम्ही एक महत्वाची धुरा आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये होतो तर तुमच्यापासून आम्ही ती घेतली, नंतरच्या काळात वेचली आणि प्रत्येकाचं आपलं एक कर्तव्य बनलंच पाहिजे की इदिदा चरती श्रेष्ठ तत्व दैवत रोजाना. मोठ्यांचं आपण घ्यावं आणि आपलं काहीतरी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हा आदर्श आपण प्रत्येकाने सोबत ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे वस्तुतः तुम्हाला सांगतो, साहित्य संमेलनाचा एक शेवटचा मुद्दा आपण घेऊया आणि मग आपण पूर्ण विराम देऊया की वर्तमानामध्ये साहित्य संमेलनाकडे प्रचंड दुर्दशा मानव संप्रदायाचे. म्हणजे आत्ताच्या मागच्या साहित्य संमेलनामध्ये महानुभावांचं नाव घेतलं नाही किंवा काही झालं नाही म्हणून महानुभाव थोडस पेटले. अवश्य पेटायला पाहिजे, पण हे पेटत असताना ज्यांच्या जिल्ह्यामध्ये तिथं साहित्य संमेलन होतंय, फलटण, सातारा, प्रश्नचिन्ह आपल्या समोर उपस्थित होतं. स्थानिकची मंडळी काय काय करतात, अगदी महत्वाची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जोपर्यंत तुम्ही आपल्या संप्रदायाच्या विचारधारा आपल्या जोरकसपणानं, परिसंवादातून, चर्चासत्रातून, संमेलनातून ह्या जो स्वामींचा म्हणजे 850 वर्षापूर्वीचा साहित्याचा ठेवा आहे, हा जर दुसऱ्या पिढीकडे चांगल्या सुपूर्त करायचा असेल तर स्वामींचंच वचन आहे की म्हणे उद्धव देवा हा ज्ञानरत्नाचा ठेवा, भले हाती न यावा अधिकारी देखोनी महाकवीचा पंतू मज होत असे उल्हासू वर्णावया श्रीकृष्ण नाथू यादव राहू. म्हणजे ही जी परंपरा, मोठ्या परंपरा आहेत, ही परंपरा खंडित झाली नाही पाहिजे. ही परंपरा आपल्याला योगायोगानं आपण या संप्रदायामध्ये जे जन्माला आलो आणि आपल्याला स्वामींना ज्ञान घेण्याची संधी मिळवून दिली, आपण त्यामध्ये आलो तर आपलं कर्तव्य आहे. आज एक दुःख वाटतं म्हणजे भूषण शास्त्री की मी 2000 ला अभ्यासाला लागलो, 2000च्या आसपास, 98, आज त्याला 26 वर्ष होत आहेत. 26 वर्षाखाली मला महानुभावांची 13 ते 15 मासिक माझ्या पाहायला मिळत होती. कैवल्य दीपी होतं, ज्ञानमोचक होतं, विचारशास्त्र होतं, त्याच्यानंतर तुमचं महदंबा होतं, महानुभाव होतं. ही जी मासिकांची आणि नियतकालिकांची परंपरा होती ती आज कुठेतरी मोबाईलच्या युगामध्ये हरवल्यासारखं वाटतंय. पूर्णच हरवलं सर. म्हणजे आज कृष्णदास महानुभावांनी अमृतवाणी चालत होते ते महानुभाव मासिक सुरुवातीचं एकदम हैदराबादहून चाललेलं आहे. महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात त्याचं प्रकाशन झालेलं आहे. माझ्या जन्मापासून माझ्या घरी येत होता. 1976चा अंक माझ्याकडे आहे. म्हणजे इतकं जुनं असणारं मासिक आता 2013 मध्ये बंद पडतं. ही सुद्धा खेदाची गोष्ट. म्हणजे काय झालं माहितीये का, संप्रदायामध्ये एक जस्ट मुद्दा शेवटचा घेतो. आपल्याकडे एखादी गोष्ट संचित आहे, तिला अवश्य तुम्ही जपा, पण आपल्याकडून जपणं होत नसेल ना, ते पुढच्या पिढी पुढे थोडस समर्पित तुम्ही खाल. तर ते धन हे कोणाचं वैयक्तिक नाही, ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. साहित्य संमेलनाबद्दल मुद्दा आपला चालू होता की नागराज बाबांचं नाव ठिकाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी 7 ते 8 संमेलनामध्ये महानुभाव मराठी साहित्य संमेलन त्यांची मी भाषणं ऐकली आणि मुंबईला वगैरे त्यांनी ती घेतली. त्यानंतर केवळ पुरुषोत्तम नागपूर यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. मुंबईला 12 साहित्य संमेलन त्या ठिकाणी घेतलेले आहे. त्यानंतर मी महदंबा साहित्य संघाचा उल्लेख करतो, जे आपल्या नांदेड परिसर अनिल शेवाळकर, चालू सर, आम्ही 11 ते 12 साहित्य संमेलन घेतलेली. त्याच्यानंतर याच धर्तीवर कणेपुरीला काही 2 साहित्य संमेलन प्रज्ञासागर बाबांनी घेतलं आणि मीही घेतली 2-3. माझे तर ते अध्यक्षमित्री महदंबा साहित्य संमेलन अतिशय सुंदर. मी तुमचे म्हणजे अभिनंदन करतो की ते इतकं सुंदर साहित्य संमेलन महदंबेच्या नावानं झालं आणि नागपूर मधलं मी त्याला साक्षीदार आहे. मी परिसंवाद अध्यक्ष होतो त्याच्यामध्ये.
आणि म्हणजे ही जी परंपरा आहे ही पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे. आपला पंथ, आपले विचार, स्वामींचे विचार हे जर आपण दुसऱ्या यांच्याकडे देऊ शकलो तरच तो पंथ जगेल, वाचेल आणि हे साहित्याचा ठेवा म्हणजे मी तर म्हणतो दुसऱ्या की पिढीकडे जाईल. साहित्य संमेलन ही इतकी मोठी वारदात आहे मानव संप्रदायाकडे. तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मानव संप्रदायाचा इतिहास आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मानव संप्रदाय जरूर आपण जिल्हा वाईज म्हणजे तुमचा Correct. एक स्वतंत्र नाही साहित्य आपण जे समजा आरत्या, पोथ्या, उपहार, खंडे म्हणजे त्याच्यानंतर वेगवेगळे विश्वशांती ज्ञान यज्ञ करतो, वेगवेगळ्या प्रवचनाच्या गोष्टी करतो. पण याला अजून जोर देणं गरजेचं आहे, ती म्हणजे साहित्य संमेलनाची, परिसंवादाची, चर्चासत्राची आणि हे साहित्य इतरांनी वाचलं पाहिजे, जगभर गेलं पाहिजे, तर हा संप्रदाय चळवळ टिकेल. आचार्य श्री ज्ञानबंध बाबा शास्त्री यांच्या पोथीमध्ये हा उपक्रम अवश्य केला आणि लोकांना एक नवी दृष्टी दिली. आपण पोथ्यांमध्ये एक प्रचंड आपण इतकं सगळं काम करतो आणि येणारा वर्ग हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. आम्ही त्याच्यामध्ये महिला संमेलन घेतलं, युवा संमेलन घेतलं आणि साहित्य हे संमेलन. फार महत्वाचं आहे. म्हणजे जोपर्यंत घटक अशा पद्धतीने जुळणार नाही ना तोपर्यंत साहित्याचं संवर्धन खऱ्या अर्थाने होत नाही. एक छान चर्चा झाली आपली आज त्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला संधी दिली. ऐकता आलं. थोडस उशीर आपल्याला सगळ्यांनाच झालेला आहे, परंतु सरही आपल्याला काही गोष्टी आपल्या मानव विशारद या पदविकेमध्ये सरांचं सुद्धा मार्गदर्शन नंतरच्या काळामध्ये आपल्याला राहणार आहे. आज परिचयात्मक मुलाखत आणि त्यांनी केलेल्या कामाचा आढावा आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. तो तुमच्याही सगळ्यांच्या अभ्यासांती जावा असा एक विचार व्हावा आणि म्हणून मी सरांना धन्यवाद व्यक्त करतो की एक छान चर्चा आपण त्या ठिकाणी. चला सर्वांना शुभरात्री, धन्यवाद, दंडप्रणाम. आपल्या प्रतिक्रिया अवश्य आपण आपल्या ज्या ग्रुपला आहे मानव विशारद ग्रुपला अवश्य नोंदवा, ज्या आम्हाला त्या ठिकाणी समर्थित करता येईल. चालेल, ठीक आहे, सर्वांना धन्यवाद. ओके सर, दंड. हो.